ओबीसी समाजासाठी कधीच काम न करणारे असे काही 4-2 समाजकंटक आले आणि त्यांनी या अंगावर ऑइल टाकलं. मी एक ओबीसी मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्या गुरुनं मला नेहमी शिकवलंय, संघर्षाचं काम करत असताना हे तर माझ्यावर काहीच नाही म्हणतात ना. ह्याच ह्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेवर, महात्मा फुलेवर जसे लोक चिखलफेक करत होते, पण त्यांचा कुठं विरोध न करता हे माझ्यावर फुलं टाकल्यासारखं. मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे. म्हणतात ना, चळवळीचा कार्यकर्ता हाडं मोडून सुद्धा थांबत नाही. तर असल्या आईल ओतण्यानं हे ओतल्यानं कधी थांबणार नाही. ओबीसी साठी संघर्ष कायम करत असताना प्रामाणिक ध्येय मी डोळ्यासमोर ठेवून मी काम करत होतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा करत राहणार आहे. आणि जे कोणी माझ्यावर ऑइल टाकले, हे टाकले, याचा मी निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही. कारण हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी एक प्रेरणा आहे आणि नक्कीच इथून पुढच्या काळात सुद्धा याच्यापेक्षा डबल ताकदीनं काम पवनकरवर करल. पण कुठंतरी ओबीसीचं काम करत असताना मी माझ्या स्वतःच्या समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न कुठंतरी मार्गी लागावा हे माझा प्रामाणिक हेतू होता आणि तेच कुठंतरी त्यांना पटलं नसावं. त्या उद्देशातून माझ्यावर त्यांनी आज गंगाखेड येथे मी काही कामानिमित्त एका हॉटेलवर बसलो असताना माझ्यावर येऊन ऑइल फेक केले. ज्यांनी ऑइल फेक केलंय त्याचं सुद्धा मी स्वागतच करतो. मी त्यांचा विरोध सुद्धा करणार नाही, कारण ते सुद्धा माझे दोस्तच आहे. पण मला त्यांना सांगायचंय की अशा पद्धतीचा विरोध करणं